नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन लर्निंग सेंटर मध्ये तुमचं स्वागत आहे. लास्ट लेक्चर मध्ये आपण बेसिक्स बघितले, काही इम्पॉर्टंट टॉपिक्स मॅथमॅटिकल लॉजिकचे आणि त्यानंतर काही एमसीक्यू सॉल्व्ह केले. ठीक आहे, चला तर आता आपण अजून या लेक्चर मध्ये काही एमसीक्यूज आपण बघणार आहोत. ठीक आहे, चला तर मग विद्यार्थी मित्रांनो बघा, 9th एमसीक्यू आहे. आपण मागच्या लेक्चर मध्ये एक 8 एमसीक्यू बघितले होते. ठीक आहे, बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे. आता आपण काय करूयात, एक बेसिक एमसीक्यूज म्हणजे असं आपले काय होतील, कन्सेप्ट बिल्ड होत जाईल आणि एक एक एमसीक्यू ने व्यवस्थित म्हणजे आरामात करत जाऊया. ठीक आहे, तुम्ही कमेंट मध्ये आन्सर पुटअप करत जा. ठीक आहे, बरं चला पहिला क्वेश्चन बघा. आता काय दिलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट इज अ टॉटोलॉजी. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट काय सांगितले, इज अ टॉटोलॉजी. जस्ट अ मोमेंट. ठीक, ओके. बरं काय सांगितले क्वेश्चन मध्ये, जे काही कंपाऊंड स्टेटमेंट दिलेले आहेत त्याच्यापैकी टॉटोलॉजी कोणतं स्टेटमेंट आहे. बरं तर इथे काय ऑप्शन दिलेले आहेत. मग आता असा जर क्वेश्चन आला असेल तर कसं सॉल्व्ह करणार आपण. काय विचारलं आहे की टॉटोलॉजी म्हणजे काय आपल्याला माहित असलं पाहिजे सर्वात अगोदर. ठीक आहे ना, मग टॉटोलॉजी काय असतं की प्रत्येक कंडिशन मध्ये आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू कशी भेटली पाहिजे, ट्रूथ भेटली पाहिजे. ठीक आहे, बरं आता इथे बघा, हे जे काही इथे दिलेलं आहे निगेशन पी डबल ऑप्शन नंबर सी बघा, काय दिलेलं निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू. ओके, बरं आता पी आणि क्यू जर दोघंच असतील तर काय असतं, पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू एकतर टी असते किंवा एफ असते. बरोबर आहे, मग हा जो काही निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू आहे, तर हा ज्यावेळेस दोघांची ट्रूथ व्हॅल्यू बघा टी असेल तर काय होईल, हा एफ होईल आणि हा टी होईल. जर पी आणि क्यू दोघंही टी असतील अशा वेळी काय होणार आहे बघा, हा टी असेल तर हा निगेशन ऑफ टी डबल इम्प्लाइज टी असं होईल ना. बरोबर आहे, म्हणजेच काय होईल, निगेशन ऑफ टी काय होईल, एफ डबल इम्प्लाइज टी. हा काय येणार आहे तुमच्याकडे एफ, एक एफ आला म्हणजे हा टॉटोलॉजी होईल का, म्हणजे ऑप्शन नंबर सी तुमचा चालला गेला. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे बघा, आता आपण डी ऑप्शन चेक करूया, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. हे काय आहे तुमचं पी डबल इम्प्लाइज क्यूच आहे. बरोबर आहे का, आणि पी डबल इम्प्लाइज क्यू, पी डबल इम्प्लाइज क्यू कधी ट्रू असतं, ज्यावेळेस दोघंही ट्रू असतील. ठीक आहे, बरं मग ठीक आहे, आपण बघूयात काय करूयात, आपण पी ला ट्रू घेऊया आणि क्यू ला काय घेऊयात, फॉल्स. बघा काय येईल, पी इम्प्लाइज क्यू. ठीक आहे, किंवा मग काय करूया, ठीक आहे आता इथे काय होईल बघा, टी आणि एफ घेऊन बघूया काय येईल बघा, टी इम्प्लाइज एफ म्हणजे काय होईल, एफ अँड. बरोबर आहे, टी आणि एफ घेतला, पी ला काय घेतला आपण ट्रू, क्यू ला फॉल्स. ही एकच कंडिशन आपण चेक करतोय. टॉटोलॉजी असण्यासाठी आपल्याला काय सगळ्याच कंडिशन्स मध्ये ट्रू यायला पाहिजे. बरोबर आहे, जर आपल्याला एक कंडिशन भेटली की त्याच्यामध्ये फॉल्स आहे तर आपण काय म्हणणार, हे टॉटोलॉजी नाहीये. बरोबर, म्हणून आपण काय करतो, ऑप्शन कॅन्सल करत जातो. बघा टी आणि एफ घेतला, टी इम्प्लाइज एफ काय असणार आहे, एफ अँड एफ इम्प्लाइज टी, क्यू येणार इथे काय येणार आता टी. दोघांमध्ये अँड असल्यामुळे काय होणार आहे, एफ अँड टी एफ, म्हणजे हा पण ऑप्शन तुमचा चालला आहे. बरोबर आहे का, त्याच्यामध्ये पण एफ आला, इथे पण सर्व कंडिशन्स मध्ये ट्रू आलं पाहिजे. ठीक आहे, बरं आता ऑप्शन नंबर बी बघूया. आता हे दोघं का बरं केले आपण, आता हे आपलं सोपं होतं आपल्यासाठी करणं. बरोबर आहे, हा काय होता, डबल इम्प्लिकेशन दिसलं आणि पी निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणजे हा टोटली असणारच नाही. बरोबर आहे, ज्यावेळेस दोघांच्या व्हॅल्यू ट्रू असणार आहे तर हा एक फॉल्स होईल. आणि आपल्याला माहिती हे दोघं म्हणजे पी डबल इम्प्लाइज क्यू कधी ट्रू असतं, ज्यावेळेस टी इम्प्लाइज टी डबल इम्प्लाइज टी किंवा एफ डबल इम्प्लाइज एफ असेल. बरोबर आहे, ठीक आहे. बरं मग बघा आता ऑप्शन नंबर बी कडे बघूया. बरं आता हे काय आपली मेथड आहे, कशा प्रकारे क्वेश्चन कडे आपण अप्रोच कसा असला पाहिजे की जेणेकरून सोपे सोपे अगोदर आपण ऑप्शन्स बाजूला करू. आता बघा या दोघांपैकी चान्सेस वाढलेले. बरोबर आहे, मग आता बघा ऑप्शन बी मध्ये पी इम्प्लाइज पी और क्यू, पी और क्यू दिलेले. जर समजा आपण टी आणि एफ कन्सिडर केलं, बरोबर आहे, मग आता याच्यात काय करूयात आपण, आता इथे ऑर आहे. बरोबर आहे, म्हणजे टी और एफ काय येणार आहे, हे येऊ शकतं बघा ट्रू. बरोबर आहे, जर सगळ्या कंडिशन साठी हा असं वाटतं आपल्याला की येऊ शकेल, मग आपण काय केलं, टी एफ साठी चेक केलं तर काय येणार आहे, टी इम्प्लाइज एफ और टी टी येणार आहे. बरोबर आहे, बरं एफ जर घेतला आणि हा टी घेतला किंवा हा एफ जरी घेतला तरी काय येणार आहे, एफ इम्प्लाइज एनिथिंग इज ट्रू असतं. बरोबर आहे, पी जर एफ असेल त्यावेळेस आपल्याला चेक करायची गरज नाही, कारण एफ इम्प्लाइज एनिथिंग काय असणार आहे, ट्रूच असणार आहे. बरोबर, एफ इम्प्लाइज एफ घ्या किंवा एफ इम्प्लाइज टी घ्या.
ओके. बरं, हा ट्रू असणार म्हणजे एफ इम्प्लाइजच्या कंडिशन्स गेल्या. टी इम्प्लाइज मध्येच घेतलं म्हणजे टी इम्प्लाइज म्हणजे काय, पी ची व्हॅल्यू आपण ट्रू घेतोय आणि क्यू ची व्हॅल्यू एफ घेतोय, अशा वेळेस पण बरोबर येते. बरं, टी घ्या आणि क्यू ची व्हॅल्यू पण टी घ्या तरी पण बरोबरच येणार आहे, म्हणजे तीच येणार. बघा कसं, आता बघा इथे व्यवस्थित लक्ष द्या. जर समजा मी पी ची व्हॅल्यू ट्रू घेतली, क्यू ची व्हॅल्यू फॉल्स घेतली, काय येणार आहे, टी इम्प्लाइज. आता इथे काय असणार आहे, पी म्हणजे काय, टी ऑर एफ. बरोबर आहे, म्हणजेच काय असणार आहे तुमचा टी इम्प्लाइज टी ऑर एफ काय असतं, टी. बरोबर आहे, टी ऑर एफ काय असणार आहे, टी. म्हणजे टी डबल इम्प्लाइज टी काय असतं, टीचं असतं. बरोबर आहे. आता ज्या वेळेस आपण पी ची व्हॅल्यू एफ घेणार आहे, बरोबर आहे का, ज्या वेळेस आपण पी ची व्हॅल्यू एफ घेणार आहे, ट्रूथ व्हॅल्यू, तर एफ इम्प्लाइज आहे बी मध्ये. बघा इथे काय होणार आहे, एफ इम्प्लाइज. आणि आपल्याला माहिती आहे एफ इम्प्लाइज एनिथिंग इज ट्रू. बरोबर आहे, म्हणजे एफ इम्प्लाइज म्हणजे काय, एफ ऑर टी किंवा एफ टी किंवा एफ एफ या दोन्ही कंडिशन मध्ये काय होणार आहे, तुमचं ट्रू भेटणार आहे. बरं, आता आपण टी एफ साठी चेक केलं होतं, टी टी साठी चेक करायची गरज आहे का, ठीक आहे. टी टी साठी बघा, जर टी साठी काय केलं, टी इम्प्लाइज टी और टी इज टी. पी और काय दोघंही टी आहेत ना, टी और टी डबल इम्प्लाइज टी पण काय असणार आहे, टीच असणार आहे. म्हणजे प्रत्येक कंडिशन साठी आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू काय भेटते, टी. म्हणजेच तुमचा ऑप्शन नंबर बी काय झाला, आन्सर आहे तुमचं टॉटॉलॉजी. ठीक आहे, काय चेक करायचं होतं की याच्यात आपल्याला टॉटॉलॉजी कोणतं आहे. बरोबर आहे. मग आपण हे का बरं ऑप्शन पहिल्यांदा डिलीट केला आहे, ते डबल इम्प्लिकेशन होतं. बरोबर आहे, लगेच लक्षात आलं आपल्या की नाही, आता इथे जर दोघं ट्रू घेतले, एक फॉल्स एक ट्रू होईल, म्हणजे हा फॉल्स येणार. इथे बघितलं, हा जो काही दिलेला ऑप्शन आहे हा ऑलरेडी पी डबल इम्प्लाइज क्यूचा आहे. आणि पी डबल इम्प्लाइज क्यू प्रत्येक कंडिशन साठी ट्रू येतं का, नाही येत. हे काही टॉटॉलॉजी स्टेटमेंट नाही, म्हणजे हा पण ऑप्शन चालला गेला. मग आपण बी कडे गेलो, बी आन्सर बरोबर आहे, मग इकडे जाण्याची गरज आहे का, नाही. विच ऑफ द फॉलोइंग कंपोजिशन, आता इथे काय चारच ऑप्शन आहे, काय दिले का तुम्हाला की यात ए अँड ए और बी पण दोघं बरोबर, असंही ऑप्शन नाहीये. म्हणून ऑप्शन नंबर काय, बी हा तुमचा करेक्ट आन्सर. ठीक आहे, बघा नेक्स्ट क्वेश्चन. जस्ट ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. ओके, एक मिनिट. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. काय दिलेले, द कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ द स्टेटमेंट पी इम्प्लाइज, ते बघा पी इम्प्लाइज, एक मिनिट. ओके, काय विचारलं तुम्हाला, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ द स्टेटमेंट पी इम्प्लाइज निगेशन ऑफ पी और क्यू. आता कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे काय असतं आपल्याला माहिती पाहिजे. काय असतो, जर स्टेटमेंट आपल्याकडे पी इम्प्लाइज क्यू असेल, त्याचा कॉन्व्हर्स काय असतो, क्यू इम्प्लाइज पी. इनव्हर्स काय असतो, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय असतो, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. ठीक आहे, हा असतो तुमचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. ठीक आहे, मग बघा आपल्याकडे काय दिलेलं, पी इम्प्लाइज निगेशन पी और क्यू, म्हणजे पी इम्प्लाइज हा क्यू समजा, ठीक आहे ना, इज. मग त्याच्या काय करायला लागेल, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे याचं निगेशन, हा क्यू आहे म्हणजे याचं निगेशन घ्यावं लागेल आपल्याला. काय असणार आहे, निगेशन ऑफ निगेशन पी और क्यू इम्प्लाइज निगेशन पी. आता निगेशन पी आलेला बरोबर आहे. बघा हा इथे पी आहे, बरोबर, इम्प्लाइज मध्ये पी दिलेला आहे, इथे काय दिलेले, म्हणजे हा ऑप्शन तर नसणार आहे. हा पण ऑप्शन गेला ए. आता या दोघांपैकी निगेशन पी आहे इथे, बरोबर, विच इज इक्वल टू, बघा निगेशन जर मध्ये अप्लाय केलं आपण, आता इथे काय ऑर आहे, मग ऑर अप्लाय निगेशन जर आपण अप्लाय केलं तर काय होईल, निगेशन ऑफ निगेशन पी पी, निगे ऑरचं काय होईल, अँड आणि निगेशन पी, म्हणजे पी अँड निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. बघा इथे ऑप्शन नंबर आहे तुमचा बी. काय आहे, पी अँड निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. ठीक आहे, तर हे आन्सर तर सिंपल आहे. बघा काय केलं आपण, काय करायचं होतं आपल्याला की कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ द स्टेटमेंट फाइंड करायचा होता. ठीक आहे, मग आपण काय केलं, पी इम्प्लाइज दिलेला आहे आपल्याला माहिती, निगेशन पी इम्प्लाइज क्यू असेल तर निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी हा काय असतो, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ठीक आहे, मग आपण त्याचे निगेशन घेतलं क्यूचं आणि इम्प्लाइज निगेशन पी. ठीक आहे, मग याचं निगेशन आपल्याला माहिती कशानुसार, डिमॉर्गन्स लॉ नुसार, ऑरचा अँड होईल आणि या दोघांचं निगेशन, निगेशन ऑफ निगेशन पी इज पी अँड निगेशन ऑफ क्यू इज क्यूचं निगेशन निगेशन क्यू. ठीक आहे, बघा ऑप्शन नंबर बी करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. 11th क्वेश्चन.
ठीक आहे बघा. ओके बघा क्वेश्चन काय सांगते, इफ पी अँड क्यू आर ट्रू अँड आर अँड एस आर फॉल्स स्टेटमेंट देन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द स्टेटमेंट. ठीक आहे बघा, क्यू पी आणि क्यू काय दिलेले आहेत आपल्याकडे, ट्रू आहेत, आणि आर आणि एस काय दिलेले आहेत, फॉल्स स्टेटमेंट आहेत. देन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट, मग आपल्याला काय करायचं, या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. ठीक आहे, मग कसं फाइंड करणार, काय दिलेलं स्टेटमेंट आहे, निगेशन ऑफ P and negation R or negation Q or S. ओके इक्विव्हॅलेंट टू. बघा काय करायचं आपल्याला, तर P आणि Q काय दिलेले, ट्रू दिलेले. बरं मग ऍज इट इज ठेवून द्या, P च्या जागी काय ठेवणार, ट्रू, म्हणजे T अँड निगेशन ऑफ ठीक आहे बघा टी दिले. ओके पी म्हणजे काय, टी, आणि निगेशन ऑफ आर. आता निगेशन ऑफ आर, आर काय दिलेला, एफ, म्हणजे काय येणार एफ. ओके और निगेशन ऑफ क्यू, क्यू काय दिलेला आहे, ट्रू दिलेला आहे, और एस, एस दिलेला आहे फॉल्स. ठीक आहे, आर आणि एस फॉल्स दिलेले, मग विच इज इक्विव्हॅलेंट टू. बघा हा निगेशन ऍज इट इज, टी अँड निगेशन ऑफ एफ काय येईल, कॅपिटल टी. ओके एफ, एफ चं निगेशन टी, और निगेशन ऑफ टी इज एफ, एफ और एफ विच इज इक्विव्हॅलेंट. आता सिंपल आहे. आता टी अँड टी काय येणार आहे, टी आणि त्याचं निगेशन घेतलं तर एफ, बरोबर आहे, और एफ और एफ इज एफ, म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय भेटणार आहे तुम्हाला, एफ. ठीक आहे, तर आन्सर काय राहणार तुमचं, ऑप्शन नंबर बी हे झालं तुमचं आन्सर. ठीक आहे ना. ओके बघा आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू, असं जर असेल तर सिंपल असतं, जर असं समजा आपल्याला स्टेटमेंट दिलेले आहेत की हा ट्रू आहे हा फॉल्स आहे, तर सरळ सरळ जे काय आपले स्टेटमेंट पॅटर्न दिला आहे त्याच्यामध्ये त्यांच्या व्हॅल्यूज ट्रूथ व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आपण हे जे काही आपल्याकडे कनेक्टिव्ह आहेत त्याचा वापर करून डायरेक्टली ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करत असतो. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, ओके बघा क्वेश्चन काय सांगते, इफ द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ P or Q and P and Q is true, then the truth values of P and Q. बघा आता हे काय सांगितलं आपल्याला की ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ दिस इज ट्रू, हे जे काही स्टेटमेंट आहे याची काय सांगते आपल्याला, ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे, तर आपल्याला P आणि Q च्या ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करायचे. बरं आपण त्याला घेऊया, काय आहे, P or Q and P and Q काय सांगते, हे ट्रू आहे, याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, ट्रू आहे. बरं आता इथे बघा, इथे काय आहे, दोघांच्या मध्ये अँड आहे. आता अँड असल्यानंतर तुम्हाला माहिती, अँड मध्ये पी अँड क्यू ट्रू कधी असतं, ज्या वेळेस दोघही ट्रू असतील. बरोबर आहे, हे ट्रू तेव्हाच असणार आहे ज्या वेळेस काय दोघही ट्रू असतील. बरोबर आहे, मग बघा म्हणजे काय असलं पाहिजे, पी और क्यू ट्रू आला पाहिजे, आणि पी अँड क्यू पण काय आला पाहिजे, ट्रू आला पाहिजे. बरोबर, परत इथे कंडिशन, आता इथे बघा पी और क्यू ट्रू येण्यासाठी काय, या इथे कंडिशन चालेल, टी और एफ चालेल किंवा एफ और टी चालेल, परंतु इथे बघा पी अँड क्यू मध्ये काय होईल, ट्रू येण्यासाठी तुम्हाला पी आणि क्यू दोघेही कसे पाहिजेत, ट्रूच आला पाहिजे. म्हणजे दोघांची व्हॅल्यू काय असणार आहे, टी कॉमा टी असली पाहिजे, म्हणजे दोघेही पी आणि क्यू जर ट्रू असतील तरच पी अँड क्यू काय येणार आहे, ट्रू येणार आहे, आणि हा पण पी और क्यू पण ट्रूच येईल, म्हणजेच आपल्याला ट्रू भेटेल. बघा म्हणजे जे काही त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू त्याच वेळेस येईल ज्या वेळेस पी आणि क्यू दोघेही कसे असतील, ट्रू असतील. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी करेक्ट आन्सर आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. ओके ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 13. एक मिनिट. ओके क्वेश्चन बघा काय सांगते, प्रपोजिशन दिस, म्हणजे एक स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे, निगेशन ऑफ पी और पी अँड निगेशन क्यू इज इक्वलंट. आता हे काय करायचं आपल्याला, जे काही खाली ऑप्शन दिले आहेत त्याच्या इक्विव्हॅलंट आहे कुणाचे हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, मग बघा आता हे काय सांगते, इज इक्विव्हलंट टू. आता इथे ऑप्शन दिलेत वेगवेगळे, मग असा जर क्वेश्चन आपण काय करणार, मग आपल्याला माहिती याच्यात आपल्याला काय करावं लागतं, याला सॉल्व्ह करून आपण चेक करत असतो ना कशाच्या इक्विव्हलंट आहे. ठीक आहे, मग बघा काय दिलेलं, निगेशन ऑफ पी
और पी अँड निगेशन क्यू. आता बघा इथे जर मी ऑरने मध्ये डिस्ट्रीब्यूट अप्लाय केलं, बरोबर, डिस्ट्रीब्यूट करणार, बरोबर आहे ना. ऑरने ओव्हर अँड काय करणार, डिस्ट्रीब्युशन तर काय निगेशन पी और पी अँड निगेशन पी अँड निगेशन क्यू, बरोबर आहे. ठीक आहे ना. सॉरी, ते ऑर येईल बघा. मी काय करतोय, ऑरने डिस्ट्रीब्यूट करतोय ओव्हर अँड. ठीक आहे ना. म्हणजे निगेशन पी और पी अँड निगेशन पी और निगेशन क्यू. मग इथे बघा निगेशन पी और पी काय असणार आहे, निगेशन पी और पी इज ट्रू. ठीक आहे ना. हे कशावरून लिहिलं आपण, आपल्याला माहिती कशावर, ते कॉम्प्लिमेंटरी लावून. आता इथे आपण बोर्डचं लेक्चर घेतोय का, सीईटी साठी विचार करतोय, म्हणजे आपण काय करणार डायरेक्ट, आता आपल्याला माहिती की काय निगेशन पी और पी काय असतं, ट्रू, म्हणून आपण डायरेक्टली टी लिहिणार. अँड निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. आता टी अँड दिस हे पण काय येणार आहे, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. कशावरून, परत आयडेंटिटी लॉ वरून काय येणार आहे, हा तुमचा निगेशन म्हणजे टी अँड पी इज पी बाय आयडेंटिटी लॉ. सो म्हणजे निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ पी, काय आपला निगेशन पी और निगेशन क्यू. ठीक आहे ना. मग ऑप्शन आहे का तसा इथे, निगेशन पी और आहे, सॉरी, ठीक आहे का ऑप्शन तिथे ब्रॅकेट याच्यामध्ये, की निगेशन पी और निगेशन क्यू असा ऑप्शन दिसतोय का तुम्हाला, नाहीये. ठीक आहे. मग आता आपण काय करू, याच्या निगेशन जर आपण बाहेर काढलं तर काय राहणार आहे, पी अँड क्यू राहील, बरोबर आहे. निगेशन ऑफ पी अँड क्यू असाही काही ऑप्शन आपल्याला इथे दिसत नाही. ठीक आहे. जर समजा आपण ते इथे चेक करा, जर क्यू इम्प्लाइज पी आहे याला कसं लिहू शकतो आपण, किंवा पी इम्प्लाइज निगेशन क्यू ला. ठीक आहे. पी इम्प्लाइज निगेशन क्यू किंवा पी इम्प्लाइज क्यू काय असतं, कशाच्या लॉजिकली इक्वलंट असतं, किंवा याचं निगेशन काय असतं बघा. याचं निगेशन काय लिहित असतो आपण, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय असतं, पी अँड निगेशन क्यू. आणि पी इम्प्लाइज क्यू कशाच्या इक्वलंट असतो, निगेशन पी और क्यूच्या, बरोबर आहे. निगेशन पी और क्यूच्या इक्वलंट असतो. ठीक आहे. मग हा बघा ऑप्शन नंबर बी मध्ये पी इम्प्लाइज निगेशन क्यू आहे, म्हणजे काय येणार आहे तो, पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू म्हणजे काय येईल बघा, पी इम्प्लाइज निगेशन क्यू. आता इक्वलंट टू कसा येणार आहे, निगेशन ऑफ पी और क्यू म्हणजेच काय, निगेशन ऑफ क्यू. मग इथे आपल्याकडे आलेलं आहे, बरोबर आहे का, निगेशन पी और निगेशन क्यू. हे म्हणजेच काय आहे, ऑप्शन नंबर बी आहे. लक्ष द्या बघा, हे दोघं तर येणारच नाही, बरोबर आहे. इथपर्यंत आलं. ठीक आहे. आपण बघितलं असा ऑप्शन नाही, आपल्या काय लक्षात आलं की इथे इम्प्लिकेशनच्या फॉर्म मध्ये ऑप्शन्स दिलेली. मग आपल्याला काय माहिती की पी इम्प्लाइज क्यू हा कशाच्या इक्वलंट असतो, निगेशन पी और क्यूच्या इक्वलंट. मग आपण काय केलं त्याला, निगेशन पी और क्यू, मग तिथे फक्त पी इम्प्लाइज निगेशन क्यू म्हणजेच काय आहे, हे आहे. ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर बी काय झाला तुमचा करेक्ट आन्सर. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. ओके. बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, the contrapositive of the statement it is raining then I will not come is. ओके. आता काय करायचं तुम्हाला, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. बघा आपल्याला माहिती जर पी इम्प्लाइज क्यू हा स्टेटमेंट असेल तर कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असतो, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. ठीक आहे ना. हा काय असतो तुमचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आता आपल्याकडे पीचं स्टेटमेंट काय आहे, इट इज रेनिंग, हे काय आहे आपलं, इट इज रेनिंग हा झाला तुमचा पी. आणि आय विल नॉट कम हा काय आहे तुमचा क्यू. क्यू काय असणार आहे तुमचा, आय विल नॉट कम किंवा म्हणजे आय विल कम. ओके. म्हणजे क्यू काय असेल. बरं आपण याला काय करूयात अगोदर, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपण काय करत असतो, ज्यावेळेस पी क्यू घेत असतो त्यावेळेस म्हणजे जे निगेशन आहे ते आपण क्यू मध्ये घेत नाही, त्याला निगेशन ऑफ क्यू लिहितात. ठीक आहे. आता ऑलरेडी हा जो स्टेटमेंट आहे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये जर मला लिहायचं झालं तर याला मी सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कसं लिहिणार, जर समजा माझ्याकडे पी काय आहे, इट इज रेनिंग, काय होईल पी इम्प्लाइज, आणि क्यू काय असेल माझ्याकडे, आय विल नॉट कम हा क्यू असेल का, नाही काय क्यू असणार आहे, आय विल कम. म्हणजे इथे काय येणार आहे माझ्याकडे, निगेशन ऑफ क्यू. बघा हे काय आहे हे लक्षात ठेवा, सिम्बॉलिक फॉर्म आहे या स्टेटमेंटचा. ठीक आहे. मग असं लिहित असताना आपण डायरेक्टली असं लिहिलं का, पी इम्प्लाइज क्यू आणि क्यू म्हणजे आय विल नॉट कम, असं नाही. आपण काय करत असतो स्टेटमेंट बघा, ज्यावेळेस पी क्यू हे जे सिंपल स्टेटमेंट आपण घेत असतो त्यावेळेस निगेशन जे आहे हे काय कनेक्टिव्ह आहे, ज्यावेळेस कनेक्टिव्ह लावत असतो त्यावेळेस ते कंपाऊंड स्टेटमेंट होतं.
ठीक आहे ना. मग आपण इथे काय करत असतो की आय विल नॉट कम आहे ना, तर आय विल कम म्हणजे काय झाला तुमचा क्यू स्टेटमेंट, आणि नॉट काय झाला तुमचा निगेशन. म्हणजे ऑलरेडी याचं सिम्बॉलिक फॉर्म हे आहे, पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. ठीक आहे. मग आता याचा आपल्याला माहिती कॉन्ट्रा पॉझिटिव्ह कशा असणार, याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय होणार, निगेशन ऑफ क्यू, याचं निगेशन, निगेशन ऑफ निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. म्हणजेच काय येणार आहे, क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. हा काय असला पाहिजे, याचं कॉन्ट्रॅक्ट पॉझिटिव्ह या स्टेटमेंटचा, बरोबर आहे. मग आता क्यू म्हणजे काय आहे, आय विल कम, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पॉझिटिव्ह काय असणार आहे बघा, आय विल कम. ठीक आहे. आता आपल्याला इथे स्टेप बाय स्टेप जायचे. असं नाहीये की आता समजा आपण इथे आता आपण असं करत बसणार का की लेट पी डिनोट्स क्यू डिनोट्स असं लिहित बसायची गरज नाही. डायरेक्टली तुम्हाला लक्षात येते, इफ दिसतोय म्हणजे पी इम्प्लाइज क्यू ची कंडिशन आहे, बरोबर आहे. आय विल नॉट कम आहे म्हणजे हा निगेशन ऑफ क्यू आहे, हे तुम्हाला आता लक्षात येते, बरोबर आहे. ऑलरेडी आपण भरपूर सॉल्व्ह केलेले असतात एक्झाम्पल्स. ठीक आहे. बरं आता बघा, क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी आहे. मग क्यू काय आहे, आय विल कम. आय विल नॉट कम हा क्यू नाही, काय क्यू, आय विल कम. म्हणजे आता काय असणार आहे ते, इफ आय विल कम देन निगेशन ऑफ पी म्हणजेच काय, इट इज नॉट, देन इट इज नॉट रेनिंग, इट इज नॉट रेनिंग. ठीक आहे. म्हणजे काय होणार आहे बघा, मग ऑप्शन काय आहे का तसा, आय विल कम, आय विल कमचा ऑप्शन बघा, इथे आय विल कम आहे, इथे नॉट नॉट नॉट, म्हणजे पहिला ऑप्शन ए बरोबर असला पाहिजे, इफ आय विल कम देन इट इज नॉट रेनिंग. म्हणजे तुमचा ऑप्शन ए काय झाला आन्सर, करेक्ट आन्सर काय आहे तुमचं, ऑप्शन नंबर ए. ठीक आहे ना. ऑप्शन नंबर ए काय झाला तुमचा करेक्ट आन्सर. ठीक आहे. ओके, बघा हे आहे तुमचा ऑप्शन नंबर ए करेक्ट आन्सर. इफ आय विल कम देन इट इज नॉट रेनिंग. आता इथे बघा ह्या स्टेटमेंट मध्ये आपण जर समजा असं बघितलं असतं की इफ इट इज रेनिंग देन आय विल नॉट कम. आपण जर फक्त अर्ध स्टेटमेंट बघितलं असतं की पी इम्प्लाइज क्यू आहे, मग निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी करूयात, असं नाहीये. पूर्ण स्टेटमेंट बघितलं आपल्या लक्षात काय की ते आय विल नॉट कम आहे, म्हणजेच ऑलरेडी स्टेटमेंट कशा फॉर्म मध्ये आहे, पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यूच्या फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे. ते थोडं बघून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, क्वेश्चन नंबर 15. ठीक आहे. बघा आता क्वेश्चन नंबर 15. ओके, बघा काय सांगतो क्वेश्चन नंबर 15. जस्ट मोमेंट. ओके, बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज लॉजिकली ट्रू. ओके, आता काय सांगितलं आपल्याला की विच ऑफ द फॉलोइंग इज लॉजिकली ट्रू. ट्रू कधी आहे लॉजिकली, म्हणजे काय खालची जी कंडिशन आहे लॉजिकली ट्रू आहे, म्हणजेच काय, आता बघा पी डबल इम्प्लाइज क्यू दिलेलं आहे, विच इज इक्वलंट टू पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. हे काय आहे, ट्रू आहे का, हे असतं का पी डबल इम्प्लाइज क्यू, हे माहिती आहे आपल्याला की डायरेक्टली हे बरोबर आहे, हे आपल्याला डायरेक्टली माहिती आहे. पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणजेच काय असतं, इक्वलंट टू पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. ठीक आहे. हे आपल्याला माहिती होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पी इम्प्लाइज क्यू, आताच आपण बघितलं की पी इम्प्लाइज क्यू ला आपण इक्वलंट टू काय लिहितो, निगेशन पी और क्यू, बरोबर आहे. म्हणजे पी इम्प्लाइज क्यू इज इक्वलंट टू निगेशन पी और क्यू. आणि अजून काय लिहिले, पी डबल इम्प्लाइज क्यू इज लॉजिकली इक्वलंट विथ क्यू डबल इम्प्लाइज पी. म्हणजे हे पण बरोबर आहे. काय, पी डबल इम्प्लाइज क्यू हे माहिती आहे आपल्याला कशा असतं, लॉजिकली इक्वलंट विथ क्यू डबल इम्प्लाइज पी. इक्वलंट का असता, कारण ज्या वेळेस दोघंही ट्रू असतील तरच ट्रू येणार आहे, किंवा दोघंही फॉल्स असतील तरच फॉल्स येणार, तरच ट्रू येणार आहे. म्हणजे जर हा एक इकडे लिहिला काय, हा इकडे लिहिला काय, सारखंच असणार आहे. म्हणजे हे दोघं काय एकमेकाला लॉजिकली इक्वलंट आहेत. ठीक आहे ना. म्हणजेच हाई ट्रू आहे, हाई ट्रू आहे, बरोबर आहे. म्हणजेच ऑप्शन तुमचं काय असणार आहे आता, ऑल ऑफ दी अबो हे काय आन्सर आहे. ठीक आहे. सिंपल क्वेश्चन होता की तुम्हाला हे माहिती, पी डबल इम्प्लाइज क्यू इक्वलंट असतं पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी च्या. त्याच्यानंतर पी इम्प्लाइज क्यू म्हणजे निगेशन पी और क्यू असतं, आणि क्यू पी डबल इम्प्लाइज क्यू इक्वलंट विथ क्यू डबल इम्प्लाइज पी असतं. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय सांगते, पी स्टेटमेंट दिलेला आहे तुम्हाला, इफ पी इज इक्वल्स टू
every square is a rectangle and q is equals to every rhombus is a kite, then truth values of P implies Q and Q double implies P are respectively. बरं, आता काय सांगितलं यांनी बघा P चं आता जे काही स्टेटमेंट आहे P काय दिलेलं आहे एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे टी असणार आहे प्रत्येक स्क्वेअर हा काय असतो रेक्टँगल असतो का ओके म्हणजे हे काय असणार आहे ट्रू त्याच्यानंतर Q जो आहे एव्हरी रोम्बस इज अ काइट म्हणजे प्रत्येक रोम्बस हा काय असतो पतंग असतो ना काइट म्हणजे पतंगासारखा रोम्बस दिसतो बरोबर आहे हा स्क्वेअर ठीक आहे ना म्हणजे हा पण काय असला पाहिजे ट्रू देन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी इम्प्लाइज क्यू क्यू डबल इम्प्लाइज पी आर म्हणजे याच्या काय असणार आहे ट्रूथ व्हॅल्यूज पी इम्प्लाइज टी आणि टी डबल इम्प्लाइज टी म्हणजेच काय असतील आपल्याकडे ट्रू ट्रू व्हॅल्यू येईल दोघांच्या पण म्हणजेच ऑप्शन नंबर डी असेल ठीक आहे ना म्हणजे बघा प्रत्येक स्क्वेअर काय आहे रेक्टँगल आहे ट्रू आहे म्हणजे रोमसचे काय इज अ काइट एव्हरी रोमस इज अ काइट म्हणजे पतंगासारखा असतो देन ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू डबल इम्प्लाइज पी आर तर काय असतील दोघांच्या ट्रू ट्रू असेल ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा आता ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा काय सांगितलेले द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट रियल पार्ट ऑफ 3i plus 2 ओके इथे स्क्वेअर राहिलेलं आहे जस्ट मोमेंट इथे काय आहे स्क्वेअर आहे ओके 3i plus 2 चा स्क्वेअर इज 12 अँड सॉरी ऑर हे बघा ऑर हे दोन्ही काय कंपाऊंड स्टेटमेंट आहे रूट्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 42 आर मायनस 6 अँड 7 इज काय करायची याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंटची फाइंड करायची आता कंपाऊंड स्टेटमेंट कशाच्या फॉर्म मध्ये आहे तुमचे पी और क्यूच्या फॉर्म मध्ये आहे पी म्हणजे काय आहे इथे रियल पार्ट ऑफ दिस 3 plus 2i square is 12 आणि क्यू काय आहे रूट्स ऑफ दिस इज ओके एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 42 याचे रूट्स काय सांगितले मायनस 6 आणि 7 मग आता आपण काय करूयात एकेकाच्या ट्रूथ व्हॅल्यू चेक करूयात जर पी ट्रू आला तर आपल्याला याची ट्रूथ व्हॅल्यू चेक करायची गरज नाही बरोबर आहे ऑर असल्यामुळे काय होईल एक जरी ट्रू भेटला त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे ट्रूच येणार आहे ठीक आहे मग बघा रियल पार्ट ऑफ आता रियल पार्ट कशाचा बघायचा आपल्याला 3 plus 2i चा ब्रॅकेट स्क्वेअर ठीक आहे याचा रियल पार्ट किती आला पाहिजे 12 बरं आपण याला ब्रॅकेटचा माथा काय करावं लागेल स्क्वेअर घ्यावा लागेल मग a प्लस बी चा स्क्वेअर नुसार काय होईल 3 स्क्वेअर 9 प्लस 2ab म्हणजे किती होईल 2ab केलं तर हा काय 3 into 2 6 into 2 12 i बरोबर आहे का हा काय झाला 3 into 2 ऑलरेडी 6 ab into त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल 2ab घेतोय ना ठीक आहे तर काय होईल हा 12i प्लस शेवटी बी स्क्वेअर म्हणजे 2i चा स्क्वेअर बघा काय येणार आहे 9 प्लस 12i मायनस 2 2 चा स्क्वेअर किती होईल 4 आणि i स्क्वेअर काय झाला मायनस 1 बरोबर आहे का इथे प्लस 4i स्क्वेअर होता i स्क्वेअरला डायरेक्टली आता बघा हे असं असेल मग i स्क्वेअर म्हणजे काय असतो मायनस 1 म्हणजे 9 प्लस 12i मायनस 4 बरोबर आहे 9 मायनस 4 इज 5 प्लस 12i आता बघा इथे काय 5 प्लस 12i आहे म्हणजेच काय असणार आहे हा कशा असतो a प्लस बी आय च्या फॉर्म मध्ये मग रिअल पार्ट म्हणजे असतो तुमचा a बरोबर आहे हा इमॅजिनरी पार्ट आहे मग रिअल पार्ट काय आहे आपला इथे रिअल पार्ट किती भेटतोय 5 त्यांनी काय सांगितलं की रिअल पार्ट ऑफ दिस इज 12 म्हणजे हे काय चुकीचं स्टेटमेंट आहे बरोबर आहे याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे फॉल्स म्हणजे आपल्याकडे पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय आली एफ ठीक आहे आता आपण काय करूया की क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू चेक करूया बरोबर आहे क्यू जर फॉल्स आला तर फॉल्स येईल आणि क्यू ट्रू आला तर स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू पण कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ येईल बरोबर आहे मग बघा आपण काय करूया त्याचे रूट्स फाइंड करायचे आपल्याला काय दिलेला एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 42 इज इक्वल्स टू 0 आता याचे रूट्स काय असणार आहे बघा एक्स स्क्वेअर मायनस एक्स तर मायनस 42 इज इक्वल्स टू 0 आहे मग आता 42 चे काय सांगितले की 6 आणि 7 हे काय आहेत त्याचे रूट्स दिलेले बरोबर मायनस 6 आणि 7 मग आपल्याला माहिती आहे की 6 into 7 जर आपण केला तर काय भेटणार आहे आपल्याला 42 परंतु काय पाहिजे इथे मायनस आला पाहिजे म्हणून आपण -7 करूया म्हणजे 6 into -7 ठीक आहे ना
ओके, म्हणजे 6x मायनस 7x मायनस 42 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. मग इथून जर x कॉमन काढला तर आपल्याकडे काय राहणार आहे, x प्लस 6 आणि मायनस 7 कॉमन काढला तर x प्लस 6. ओके, इज इक्वल टू 0. म्हणजे x बघा मायनस 7 इज इक्वल टू 0 भेटेल आणि x प्लस 6 इज इक्वल टू 0. म्हणजेच तुम्हाला काय भेटलं, x इज इक्वल टू 7 आणि x इज इक्वल टू मायनस 6. म्हणजे तुमचे रूट्स काय आहेत, मायनस 6 आणि 7. म्हणजे दिलेले स्टेटमेंट काय आहे ते बरोबर आहे. बरोबर आहे. काय दिलेले यांनी की मायनस 6 आणि 7. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय भेटते तुम्हाला, टी आहे. बरोबर आहे. मग आपल्याकडे काय आलं, एफ और टी म्हणजे लॉजिकली इक्विव्हॅलेंट विथ टी. एफ और टी काय असतं, टी म्हणजे दिलेल्या जर काही कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली, ट्रू. म्हणजेच ऑप्शन नंबर ए हे झालं तुमचं आन्सर. ठीक आहे. बघा कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं होता ऑर होतं. आपण पहिल्या पार्टची ट्रूथ व्हॅल्यू चेक केली, फॉल्स आली. दुसऱ्याची चेक केली ती काय आली, ट्रू. म्हणजेच काय, एफ और टी ऑर असल्यामुळे आन्सर काय येणार आहे, ऑप्शन ए ट्रूथ व्हॅल्यू टी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. ओके, बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, all the possible truth values of negation p and negation q implies q r. ठीक आहे. त्याच्या आपल्याला काय करायचं, आता पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करायच्या. बरोबर आहे. 4 पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज येणार. बरं, कशा फाइंड करणार त्याच्या पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज, काहीच नाही. आपण काय करणार, जे काय आपल्याकडे आहे टी 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 एफ एफ टी किंवा एफ एफ, बरोबर आहे, या ज्या व्हॅल्यूज आहेत तिथे सबस्टिट्यूट करा. पहिल्यांदा जर समजा मी दोघांना टी टी घेतलेले तर बघा आपल्याकडे काय आहे, निगेशन पी अँड निगेशन ऑफ क्यू. आपल्याला हे फाइंड करायचे याच्या पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज. बरोबर आहे. निगेशन पी अँड निगेशन क्यू इम्प्लाइज क्यू. आपण काय करूया, पहिली कंडिशन साठी जर ज्यावेळेस पी आणि क्यू दोघेही ट्रू असतील काय येणार आहे, आता डायरेक्टली आता इथे आपण प्रत्येक वेळी ठेवत बसणार का की निगेशन ऑफ टी. आता आपल्याला माहिती निगेशन ऑफ टी काय असतं, मी डायरेक्टली ते एफ टी, बरोबर आहे का, दोघेही ट्रू असताना डायरेक्टली एफ घेतो. निगेशन ऑफ टी इज एफ अँड निगेशन ऑफ क्यू इज एफ. एम्प्लाइज क्यू काय आहे, ट्रू आहे. आता हे एफ अँड एफ इज काय आहे, एफ एम्प्लाइज टी. म्हणजेच काय भेटणार आहे आपल्याला, टी. बरोबर आहे. म्हणजे पहिल्या कंडिशनला आपल्याकडे व्हॅल्यू काय असली पाहिजे, टी असली पाहिजे. बरोबर आहे. ठीक आहे, एक व्हॅल्यू आपल्याला टी भेटली. नेक्स्ट बघा आता आपण दुसरी कंडिशन घेऊया टी एफ ची. ज्यावेळेस पी ट्रू असेल क्यू फॉल्स असेल. बरोबर आहे. मग अशा वेळेस बघा हे कशा इक्वलंट येणार आहे. आता काय बघा, पी ट्रू आहे म्हणजे निगेशन ऑफ टी काय होणार आहे इथं, एफ. बघा डायरेक्टली लिहितोय मी, निगेशन ऑफ पी एफ अँड निगेशन ऑफ क्यू. क्यू काय आहे, एफ. निगेशन ऑफ क्यू काय येणार आहे, ट्रू. म्हणजे टी येणार आहे. इम्प्लाइज क्यू काय आहे, एफ. आता इथे बघा इक्वलंट एफ अँड टी इज एफ इम्प्लाइज एफ. म्हणजे परत काय भेटते आपल्याला, टीच व्हॅल्यू भेटत आहे. ठीक आहे. एफ इम्प्लाइज एफ इज टी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आपण काय करूयात, एफ टी घेऊन बघूया. बरोबर आहे. म्हणजे पी काय घेणार, एफ आणि क्यू काय असणार, ट्रू. बघा निगेशन ऑफ एफ ते लिहूया. निगेशन ऑफ एफ काय असणार आहे, टी अँड निगेशन ऑफ क्यू हा एफ ए इम्प्लाइज क्यू म्हणजे काय आहे ते ट्रू. बघा टी अँड एफ इज एफ इम्प्लाइज टी विच इज इक्वलंट टू टी. म्हणजे परत आपल्याला काय भेटलाय, टीच. ठीक आहे. तीन व्हॅल्यू टी भेटलेले. आता आपण काय करूया, एफ एफ घेऊन चेक करूया. बरोबर. आता पहिल्या तीन कंडिशन साठी आपल्याकडे व्हॅल्यूज काय आलेल्या आहेत, टी 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 व्हॅल्यूज आलेल्या आहेत. ठीक आहे. आता काय करूया आपण, नेक्स्ट कंडिशन बघूया एफ आणि एफ ची. बरोबर आहे. बघा एफ एफ साठी काय येतं ते, इक्विव्हॅलंट टू. आता इथे बघा निगेशन ऑफ पी म्हणजे एफ चं निगेशन टी अँड निगेशन ऑफ क्यू एफ चं निगेशन टी इम्प्लाइज एफ विच इज इक्वल टू टी अँड टी इज टी इम्प्लाइज एफ. मग आता टी इम्प्लाइज एफ आपल्याला माहिती काय असतं, एफ असतं. इम्प्लिकेशन मध्ये फक्त टी इम्प्लाइज एफच काय असतं, एफ. हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे काय, हा काय झाला एफ. म्हणजे आतापर्यंत आपल्याकडे काय आल्या, तीन व्हॅल्यूज ट्रू आल्या होत्या, शेवटची व्हॅल्यू काय आलेली, एफ. म्हणजे आन्सर काय असलं पाहिजे, टी कॉमा टी कॉमा टी कॉमा एफ. म्हणजे बघा ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी काय आहे तुमचा करेक्ट आन्सर. बघा ठीक आहे. सिंपल क्वेश्चन आहे, एकदम सिंपल वेने सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता आपण. चला
ठीक आहे, आपण एक रोजच्या लेक्चरमध्ये एक 10-15 क्वेश्चन्स सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत जाऊ. ठीक आहे, जेणेकरून हळूहळू आपल्याला जे काही तुमची डिफिकल्टी लेवल आहे ती वाढत जाईल. ठीक आहे, चला बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ P and Q implies R has truth value f, then the truth values of P, Q, R respectively. बघा काय सांगितले की P and Q implies R has the truth value f, then truth values of P, Q, R. म्हणजे हा काय सांगतोय तुम्हाला की P and Q implies R हे काय आहे, f आहे, बरोबर. बरं, आता हा जो काही दिलेला f आहे, ठीक आहे ना, हा f कधी असेल, आपल्याला माहिती की जर P implies Q कधी ट्रू कधी फॉल्स असतं, ज्या वेळेस T implies F असा असेल, बरोबर आहे, तरच हा काय असतो, फॉल्स असतो, बरोबर आहे का. P implies Q कधी फॉल्स असतं, ज्या वेळेस T implies F असतं. या एकाच कंडिशनला आपल्याकडे T implies F काय भेटणार आहे, F. मग इथे त्यानुसार काय असलं पाहिजे, हा R जो आहे याच्यावरून आपल्याला काय भेटणार आहे, F, बरोबर आहे. मग जर आर एफ आहे तर हे ऑप्शन नंबर बी आणि डी ऑलरेडी तुमचे कॅन्सल झालेले आहेत. बघा इथे टी आहे ना शेवटी, पी किंवा रेस्पेक्टिव्हली, म्हणजे हे दोन ऑप्शन ए किंवा सी पैकी आन्सर आहे. ठीक आहे, त्यानंतर टी इम्प्लाइज एफ म्हणजे पी अँड क्यू पण काय असला पाहिजे माझ्याकडे, टी असला पाहिजे, बरोबर आहे ना, तरच टी इम्प्लाइज एफ काय होणार आहे, एफ येणार आहे. इथे एफ असून चालेल का, नाही, एफ इम्प्लाइज एफ ट्रू येणार, म्हणजे पी अँड क्यू पण काय असला पाहिजे, ट्रू असला पाहिजे. आणि पी अँड क्यू तुम्हाला माहिती कधी ट्रू असतो, ज्या वेळेस दोघही ट्रू असतील, म्हणजे पी आणि क्यू पण कसे असले पाहिजेत, ट्रू असले पाहिजे, बरोबर आहे का, दोघही ट्रू असले पाहिजेत, तरच आपल्याला ट्रू भेटेल. म्हणजे पी क्यू पण काय आहे तुमच्याकडे, टी आहे, बरोबर आहे. आणि आर काय भेटलेला आपल्याला, फॉल्स, म्हणजे टी कॉमा टी कॉमा एफ हे काय झाले तुमचे पी क्यू आर. ठीक आहे ना, बघा पी क्यू आर हे काय झालेलं तुमच्या पी क्यू आरच्या व्हॅल्यू टी कॉमा एफ. बघा ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, आता बघा इथे आपण काय केलं की पहिल्यांदा आपल्या याच्यावरून लक्षात आलं की टी इम्प्लाइज एफ हा एफ असतो, म्हणजेच आर हा एफ असला पाहिजे. आणि इथे दोन ऑप्शन मध्ये शेवटी टी आहे म्हणून आपण ते ऑप्शन कॅन्सल केले, कारण हे आन्सर असणारच नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे ए आणि सी मध्ये होतं, मग नंतर आपल्या असं लक्षात आलं की हा टी असला पाहिजे, बरोबर आहे. मग आणि पी आणि क्यू कधी ट्रू असतो, ज्यावेळेस दोघंही ट्रू असतील, म्हणजे पी आणि क्यू पण ट्रू असले पाहिजेत, बरोबर आहे. म्हणजे टी कॉमा एफ, म्हणजे ऑप्शन नंबर सी हा आन्सर करेक्ट असलं पाहिजे. ठीक आहे, बरं चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आजच्या दिवसासाठी एक लास्ट क्वेश्चन घेऊया. एक आपण 10-12 क्वेश्चन कम्प्लीट केले. ठीक आहे, थोडं थोडं स्पीड वाढवतो हळूहळू. बघा एक लास्ट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी आजचा, सिंपल क्वेश्चन आहे, सॉल्व्ह करा चला. बघा, इफ P and Q have truth value F, then truth values of this. बघा काय सांगितले की P आणि Q, आता मागच्या याच्यामध्ये काय दिलं होतं, कंडिशन दिली होती आणि P Q चे आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करायचे होते. आता इथे ऑलरेडी तुम्हाला दिले की P Q कसे आहेत, F आहेत त्यांचे, म्हणजे फॉल्स आहेत त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज. तर आपल्याला जे काय दिलेले स्टेटमेंट आहेत यांचं काय करायचं, ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करायच्या. ठीक आहे, मग एखादं स्टेटमेंट घ्या त्याचे ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करा. ओके, तर पहिल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करू, निगेशन पी ओव्हर क्यू डबल इम्प्लाइज काय आहे, निगेशन ऑफ पी अँड क्यू. ओके, पी आणि क्यू दोघेही काय आहेत, फॉल्स आहेत. बरं, आता काय करायचं इथे, असं आपण करणार काय, निगेशन ऑफ एफ. ठीक आहे ना, आपल्याला क्वेश्चन काय एका मिनिटात सॉल्व्ह करायचं असतं ना, मग आपण काय करणार, फास्ट मध्ये निगेशन एफ. आता एवढे विचार करण्याची गरज आहे का आपल्याला की निगेशन एफ काय असतं, ऑब्वियस आहे, तुम्हाला माहिती आहे की निगेशन ऑफ एफ काय असणार आहे, टी असणार आहे, और क्यू काय असेल, एफ, कारण आपण काय घेतोय, दोघं पण एफ च्या कंडिशन्स आहेत, बरोबर आहे, ट्रूथ व्हॅल्यू एफ दिलेले आहे. डबल इम्प्लाइज निगेशन ऑफ पी अँड क्यू एफ अँड एफ. ओके, बघा आता टी और एफ इज टी और आहे, म्हणजे काय असणार आहे, टी और एफ. आता हे एवढं माहिती असणं आवश्यक आहे आपल्याला, बरोबर आहे. लॉजिक मध्ये टी और एफ काय असतं, एफ और टी काय असतं, किंवा टी अँड एफ काय असतं, हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, बरोबर आहे. ते ज्यावेळेस आपण ट्रूथ टेबल्स करत असतो. ठीक आहे, हा झाला तुमचा टी. डबल इम्प्लाइज, आता इथे बघा निगेशन ऑफ एफ अँड एफ, काय एफ अँड एफ,
एफच येणार आहे आणि त्याचं निगेशन काय आहे टी, म्हणजे टी डबल इम्प्लाइज टी काय झाला टी. म्हणजे तुमचं हे जे पहिलं स्टेटमेंट आहे ते काय आहे ट्रू आहे. पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे म्हणजे हा जो काही दोन ऑप्शन्स आहेत ते रॉंग आहेत, म्हणजे ए किंवा सी. परत ऑप्शन बघा, आपण एक ऑप्शन सॉल्व्ह केला, जर समजा सगळीकडे तुमचं असं झालं असतं की इथे ऑप्शन ए मध्ये पण इथे एफ वगैरे दिला असता, तुमचा आन्सर हेच बरोबर असला असतं. बरोबर आहे, ठीक आहे. आता हा झाला टी. आपण नेक्स्ट फाइंड करूया. बघा नेक्स्ट जे दिलेलं आहे काय स्टेटमेंट, ठीक आहे, निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज पी इम्प्लाइज निगेशन क्यू. ठीक आहे ना. आता हे बघा कशाचं लॉजिकल आहे, निगेशन ऑफ पी म्हणजेच एफ चं निगेशन टी डबल इम्प्लाइज, बघा पी इम्प्लाइज म्हणजे एफ इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू, म्हणजे एफ चं निगेशन परत इथे टी. आता एफ इम्प्लाइज एनिथिंग काय असतं टीच असतं. बरोबर आहे, म्हणजे टी डबल इम्प्लाइज टी. बरोबर आहे ना. इम्प्लिकेशन मध्ये एफ इम्प्लाइज टी असणार आहे कारण आपल्याकडे फक्त टी इम्प्लाइज एफच काय असतं एफ असतं. बरोबर आहे, हे माहिती आपल्याला. इम्प्लिकेशन मध्ये टी इम्प्लाइज एफ हा एफ असतो, अदरवाइज ट्रू असतं. म्हणजे एफ इम्प्लाइज टी असेल काय आणि एफ इम्प्लाइज एफ असेल काय, ट्रूच येणार आहे. बघा मग टी इम्प्लाय टी डबल इम्प्लाइज टी विच इज इक्वल टू टी. ठीक आहे ना, दोघं डबल इम्प्लिकेशन असेल. आणि जो आता डबल इम्प्लिकेशन मध्ये माहिती आहे कधी ट्रू असतं ज्या वेळेस दोघंही ट्रू असतात किंवा दोघंही फॉल्स असतात. ठीक आहे, म्हणजे यांच्या ट्रूथ व्हॅल्यू टी असणार आहे. म्हणजे तुमची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे टी कॉमा टी, म्हणजे ऑप्शन नंबर ए काय झाला तुमचा करेक्ट आन्सर. ठीक आहे, बघा इथे आपण आज एक 12 क्वेश्चन बघितलेले. ठीक आहे, इथे आपण लेक्चर हा दुसराच लेक्चर होता, तर असेच क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करत जाऊ. तरी तुमच्या जे काही विद्यार्थी मित्र असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा, सर्वांना फ्री लेक्चर्स बघता येतील. ठीक आहे, तर आता मग विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.